मोठा एक निर्णय सरकारचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याला मंजुरी मिळाली आहे। योजनेसाठी 1720 कोटी रुपयांच्या निधीला शासनाची मान्यता मिळाली आहे। पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून वर्षाला 6000 रुपये आता मिळणार आहेत। शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अशी ही बातमी। राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय। नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2000 रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर या 10 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे। म्हणजेच या 10 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे। राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळालेला नाही। म्हणजेच आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता सरकारने लेट सोडण्यात आलेला आहे। म्हणजेच राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता लवकरात लवकर या 10 जिल्ह्यांमध्ये या ठराविक बँकांमध्ये सोडले जाणार आहे। त्या बँकांची लिस्ट सांगतो बघा मित्रांनो। राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेतून अपात्र केलं जात आहे। म्हणजेच या 7वा हप्ता आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार की नाही हे नक्की पहा मित्रांनो। कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलं जाणार आहे नक्की पहा। राज्यातल्या शेतकऱ्यांनी आपल्या रेशन कार्डची e-KYC नक्की करून घ्यायची आहे। काही शेतकऱ्यांची रेशन कार्डची e-KYC राहिलेली आहे। त्या शेतकऱ्यांनी नक्की रेशन कार्डची e-KYC करून घ्यायचं आहे। कारण की शेतकऱ्यांना रेशन कार्डची e-KYC करणं अत्यंत महत्त्वाची गरजेची गोष्ट आहे। ज्या शेतकऱ्यांनी रेशन कार्डची e-KYC केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर करून घ्यायची आहे। नाहीतर त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेतून अपात्र केलं जात आहे। मित्रांनो, राज्यातल्या शेतकऱ्यांनी रेशन कार्डची e-KYC केलेली नाही, त्यामुळे सरकारला त्यांची जमीन किती आहे आणि त्यांचं उत्पन्न किती आहे हे कळलं जात नाही। म्हणून त्या शेतकऱ्यांना आता सरकारने ज्या शेतकऱ्यांची रेशन कार्डची e-KYC नाही त्या शेतकऱ्यांना अपात्र करण्याचं ठरवलेलं आहे। राज्यातले अनेक शेतकरी नमो शेतकरी योजनेमध्ये मागल्या वेळेस घोटाळा झाल्यामुळे सरकारच्या माध्यमातून ठराविक बँकांमध्येच पैसे दिले जात आहेत। आता राज्यातल्या 10 जिल्ह्यांमध्ये आता लवकर पैसे सोडले जाणार आहेत। या 15 तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। परंतु आता या 10 जिल्ह्यांमध्ये आता लगेचच पैसे जमा होणार आहेत। मित्रांनो, राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा आहे। ज्या शेतकऱ्यांनी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतलेला नाही त्या शेतकऱ्यांनी नक्की नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा आहे। आणि 7वा हप्ता हा 2000 रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार आहे। मित्रांनो, लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्या। राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे। मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलं जात आहे हे नक्की पहा। ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे आणि त्यांच्याकडे 4 व्हीलर आहे आणि सरकारी नोकरीवरती घरामध्ये, म्हणजे राज्यातल्या शेतकऱ्यांकडे ज्या शेतकऱ्यांकडे जमीन आहे, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल, म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं डाळिंब असेल, द्राक्ष असेल, अशा शेतकऱ्यांचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न होऊ शकतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून गरीब शेतकऱ्यांना हंगामी पिकं जे शेतकरी करतात त्या शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी आणि PM किसान योजना राबवलेली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर 2000 रुपयाचा नक्की लाभ मिळणार आहे। मित्रांनो, राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांना, गोरगरीब शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजना ही लय उपयुक्त पडत आहे। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा अपात्र करत आहेत। काही शेतकऱ्यांनी, हुशार शेतकऱ्यांनी काही केलेलं आहे बघा। ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असून सुद्धा आपल्या नावावरती 2 एकर करून त्यांनी नमो शेतकरी योजनेचा आजपर्यंत लाभ घेतलेला होता। परंतु शेतकरी मित्रांनो, असा लाभ मिळणार नाही। आता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला अपात्र करण्यात येत आहे। ज्या शेतकऱ्यांकडे जास्त जमीन आहे त्यांना रेशन कार्डच्या साहाय्याने आणि e-KYC केल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचं उत्पन्न किती आहे, जमीन किती आहे हे सर्व कळलं जातं। मित्रांनो, राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी घोटाळा करून नमो शेतकरी योजनेमध्ये पैसे घेतले होते, परंतु त्या शेतकऱ्यांना आता पैसे नमो शेतकरी योजनेचे मिळणार नाहीत। ज्या शेतकरी आता घोटाळा करतील त्यांना कारवाई होऊ शकते।
कोणत्या आता जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत हे नक्की पहा मित्रांनो। कोणत्या बँका आहेत म्हणजे तुम्हाला त्या बँकेमध्ये पैसे लवकरात लवकर कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत हे नक्की पहा। आपण लगेचच बँका सांगणार आहोत। शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता हे पैसे सोडण्यात आलेले आहे। स्टेट बँक आहे, बँक ऑफ इंडिया आहे, या बँकांमध्ये 100% पैसे जमा होणार आहेत मित्रांनो। अशा अनेक बँका आहेत तुम्हाला सांगतो। महाराष्ट्र बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे, HDFC बँक आहे, ICICI बँक आहे, अशा अनेक बँका आहेत। सरकारच्या माध्यमातून या बँकांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत। आणि आता कोणते जिल्हे आहेत यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जाणार आहेत हे नक्की पहा मित्रांनो। कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडणार आहेत सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे की या 10 जिल्ह्यांमध्ये 100% आता 15 तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील। परंतु मित्रांनो आज सर्व शेतकऱ्यांना सांगण्यात येते की या 10 जिल्ह्यांमध्ये 100% आज पैसे जमा होणार आहेत। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती रात्री 12 वाजेपर्यंत सर्व शेतकऱ्यांना या 10 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आहेत मित्रांनो। राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक केल्या नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा मेसेज येत नाही। परंतु शेतकरी मित्रांनो तुम्ही ही लवकरात लवकर कामे करून घ्यायची आहेत आणि नमो शेतकरी योजनेचा सुद्धा लाभ घ्यायचा आहे। ज्या शेतकऱ्यांनी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतलेला नाही त्या शेतकऱ्यांनी तर लवकरात लवकर जाऊन नमो शेतकरी योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे। कोणत्या आता 10 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत हे लक्ष देऊन बघा मित्रांनो। आता कोणते जिल्हे आहेत 10 नक्की बघा। पहिला जिल्हा आहे ठाणे आहे, नांदेड आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, रायगड आहे, पुणे आहे, मुंबई आहे, सोलापूर आहे, कोल्हापूर आहे आणि सांगली। या 10 जिल्ह्यांमध्ये 100% नमो शेतकरी योजनेचा 2000 रुपयाचा नक्की लाभ मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी या बँकांमध्ये सुद्धा खातं काढलेलं आहे त्या शेतकऱ्यांना 100% उपयुक्त होणार आहे आणि त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर आता 2000 रुपयाचा नक्की लाभ मिळणार आहे मित्रांनो। नमो शेतकरी योजनेचा आता आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करून घ्या। ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड सर्वात महत्त्वाचं कार्ड बघा, सर्वात महत्त्वाचं कार्ड म्हणजे फार्मर ID कार्ड। सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जाऊन फार्मर ID कार्ड काढलं असणं गरजेचं आहे। ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड काढलेलं नाही त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही। राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांना फार्मर ID कार्ड काढल्यामुळे पैसे मिळत आहे। ज्या शेतकऱ्यांनी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि PM किसान योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि त्यांनी फार्मर ID कार्ड काढलेलं नसेल तर त्यांना नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा लाभ मिळणार नाही मित्रांनो। राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड काढलेलं आहे। ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड काढलेलं नाही त्या शेतकऱ्यांना 7वा हप्ता आता जमा होणार नाही। तरी सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जाऊन या बँकांमध्ये आणि ज्या शेतकऱ्यांची बँक खात्याची KYC म्हणजेच बँक खात्याला आपला मोबाईल नंबर लिंक केलेला नाही, आधार कार्डची KYC, रेशन कार्डची KYC असे कामं केलेली नाहीत त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जाऊन करून घ्यायचे आहेत। आणि महत्त्वाचं कागदपत्र बघा, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढलं, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड काढलेलं नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जाऊन फार्मर ID कार्ड काढून घ्या। कारण की राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांना ऑनलाईनच्या साहाय्याने फार्मर ID कार्ड काढलं जातं। ज्या शेतकऱ्यांचं उत्पन्न असेल, जमीन असेल त्या शेतकऱ्यांनी सरकारला वेड्यात काढून योजनेचा लाभ घेत असेल तर त्या शेतकऱ्यांना लगेच कळलं जातं की या शेतकऱ्यांना अपात्र केलं जातं मित्रांनो। राज्यातले अनेक शेतकरी चालाक आहेत त्या शेतकऱ्यांना पण नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा लाभ मिळणार नाही। ज्या शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर अतिशय गरजेचं कार्ड म्हणजे फार्मर कार्ड आहे तरी त्यांनी लवकरात लवकर जाऊन फार्मर ID कार्ड नक्की काढून घ्यायचं आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांनी अनेक नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतलेला नाही तरी त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे। आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला माहिती मिळण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला शेतकरी मित्रांनो
तुम्हाला उपयुक्त होत जातं की अनेक शेतकऱ्यांना नवीन नवीन योजना येतात, त्या शेतकऱ्यांना लगेच कळलं जातं की आपल्या मोबाईलच्या साहाय्याने नमो शेतकरी योजनेचे पैसे तर सर्व शेतकऱ्यांना मिळणारच आहेत, परंतु ज्या शेतकऱ्याने आपलं फार्मर आय डी कार्ड काढलेलं नाही त्यांनी लवकरात लवकर काढून घ्या. आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.